हे गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल लग्नाचा कार्यक्रम खूप छान झाला, मस्त एकदम खूप माणसं आलेली, सगळ्यांनी मजा केली, एन्जॉय केली आणि जेवणचं टेस्ट एकदम भारी होतं. मी सगळ्यांकडून रिव्ह्यू घेतले, सगळ्यांनी एकच कमेंट केलं की जेवण छान होतं, मस्त हॉलचं पूर्ण डेकोरेशन सेटअप वगैरे सगळं खूप छान होतं. हॉलही छान सिलेक्ट केला होता, सगळ्यांना पसंती आला हॉल वगैरे सगळं जेवण वगैरे. सो फायनली एक सक्सेसफुल इव्हेंट बोलू शकतो. सो तिथे फायनली आमचं लग्न झालंय. सो सोनू कसं वाटतंय? कालचा कार्यक्रम झाला एकदम सक्सेसफुल, सगळ्यांना लोकांना सगळं आवडलं. सो तू काय म्हणशील, कसं झाला कार्यक्रम? मस्त झाला एकदम. आणि आता आम्ही चाललोय ते अंगठी शोधण्याचा कार्यक्रम आहे त्याला. सो लेट्स सी. बायको हाय करा. अंगठी आहे, सुपारी आहे ना, अंगठी सुपारी सगळं आहे. शोधा किती अंगठी? ते तुमका काय बोलता? दोघांनी हात घाला. डावा म्हणतात, डावा म्हणतात ना, हा डावा असतो. तिला भेटला काय, कुठलीही वस्तू भेटली, कुठली पण काय भेटेल ते हे करायचं. भेटलं आता मला. अंगठ्या एका हाताने सोडायचं असतं ते, दुसऱ्या हातने लावायचं. ताकद बघ. आम्ही जोरात करते. तिथून नाही, इथून असं नाही, वरती अंगठ्यातून सोडायचं तुला. अरे अंगठा तुझा घाल, तुझा अंगठा कुठं लावायचे असतात, अंगठा लावायचं सोडायची. ते मला भेटलं तर काय होणार? काय नाही होणार, चांगला असतं. आणि मला पण ते 2-3 वेळा करायचं असतं. फक्त अंगठी नाही भेटलं सोडचं. आता नाही, पहिला हिला भेटला, अजून हे करतो. थांबा. शोधा. हे मला सांगितलं. अरे बाई पूर्ण हात काय करतो माझा. मग तू दाबचा काहीच नाही येत. हा तुमच्या हातामध्ये सगळं आहे ते. पचका. सगळं शोधायचं, त्याच्यातलं सगळं, एकच नाही, सगळं शोधायचं. अरे काय असं शोधा, टाकलंय. शोधा. जेव्हा टाकलं तेवढं हा, सगळं काढायचं. काढलं मी सगळं. मग हा, फास्ट राहिलंय. अरे अंगठी नाही, अंगठी तिच्या हातातच आहे. पण इथं भेटलं ना. हे करून काय आपल्याला अंगठीशी म्हटलं. आणि अंगठी भेटली पाहिजे. 5 सुपाऱ्या टाकल्या, एक सुपारी आणि एक अंगठी टाकायची. त्याच्या टायमाला आम्ही 5 टाकलेल्या. चलो. तेजूला गल्लीत आंघोळ घातली होती. मग ते गल्लीत केवढी जागा असं ना, सगळ्या वस्तू घ्यायच्या, जमा करायच्या. कसं सुटलं? दाखवायची. तुला अंगठी लागली हाताला, काय लागली? लागले ना, मग त्याच्यात आहे टाकायची. 5 वेळा. 5 वेळा. 2 झाले ना. दोन हात वापरणार, मी फक्त एक अंगठा वापरायचा. तसंच आहे. आता जरा वीज झालं. सगळं काढायचं. भेटलं. ते दाखवायचं नाही, तुला लगेच मूठ दाबायची भेटली का. ते गोळ काही काय पीठ ती टाक खाली, त्याचा हात सोड. आता एकदा तरी सोड. लागली. आता 4 ना
स्वामींचा अनुभव सांगतात ते बघा. आता राऊंड 4. हा चौथा ना. आणि तो नंतर आपोआपच मोठा होत गेला. राऊंड 4 ची तयारी चालू आता. चलो. मोठा गेला. ना आता काय बोलायची नाही, आता भेटली तर दाखवा. मला बरेच महिना मनापासून आपल्याला काय सो खेळ ऑलमोस्ट झालेला आहे. आता आपण म्हणजे अजून एक ऍक्टिव्हिटी आहे, सो ते आपण बघू. चला. बाई ते कुंकूचा वापर तर ते कुंकू दे जरा बघू, सुकं टाकूया ते. हात लावलेला पूर्ण साईडला. कोण जिंकला? जिंकवलं. काय नाही जिंकवलं, मी जिंकलोच होता. हे एवढी गाठी आहे ते काय झाकू माकडू होत. किचन मध्ये काढतो इथे काढ. असो आता झाली आमची तयारी झाली, आता निघायची. आता आम्ही चाललोय मंदिरात. आधी आम्ही जाणार सिद्धिविनायकला. सिद्धिविनायकवरून आम्ही जाणार महालक्ष्मीला आणि थर्ड जाणार आम्ही मुंबादेवीला. सो आता आम्ही निघालोय, झाली तयारी. मला पाणी पाहिजे का गरम का बाटल्या? हे नको आहे फक्त, मला गरम पाणी पाहिजे. लहान मुलाला किती पाहिजे? उभं नको आहे मला एवढं. चल मम्मी, बाय बाय. चला फायनली निघालो आता मंदिरासाठी. अँड ओला बुक केली आहे. 5 मिनटात गेलं आता ओला. तोपर्यंत आपण ATM मधून कॅश काढू आणि मग निघू. बायको प्रथम पण आहे सोबत. चलो फायनली निघालोय. जरा ATM मधून कॅश घ्यायची होती तर कॅश घेतली आणि आता माझ्यासोबत प्रथम आणि बायको सोनाल. चलो. मॅडम लग्नाचे व्हिडिओ बघते कालचे. फायनली पोहोचलो आता दादरला. आता इथून समोरच सिद्धिविनायकचा रोड आहे. चलो. चलिए सर. गरमी पण खूप आहे ना, पण जास्त काम नाही त्यामुळे इथून चलो फायनली निघालोय. जरा ATM मधून कॅश घ्यायची होती तर कॅश घेतली आणि आता माझ्यासोबत प्रथम आणि बायको सोनाल. चलो. पोहोचलो आता दादरला. आता इथून समोरच सिद्धिविनायकचा रोड आहे. चलो. फायनली पोहोचलो सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. आता फुलं वगैरे घ्यायचे आहेत. आता 8:30 आता जस्ट बाहेर निघालोय सिद्धिविनायक मंदिराच्या. आणि आतमध्ये व्हिडिओ शूट करायला दिला नाही त्यांनी, कारण परमिशनच नव्हती. सो माझ्यासोबत आता इथे नील भेटला आहे मला. आणि इथे आता प्रथम आणि सोनल आतमध्ये आहेत, ते आता येत आहेत आता बाहेर. सो आता आपण जाऊ जेवायला, मस्त हॉटेल शोधू आणि बसू जेवायला. त्यासोबत प्रथम आहे. चला जाऊया जेवायला आता. चलो.
सो फायनली आलो आहे हॉटेलमध्ये, साई सिद्धी प्युअर व्हेज सिद्धिविनायक. कुठे आहे हे हॉटेल? कुठे? सिद्धिविनायकच्या थोडं बाहेर आल्यावरती. इथे प्रथम आहे. चलो आपण आता मागवू. चला आता हॉटेलमधून खाऊन निघालो आता जस्ट. आता कुठे आता जायचं? कुठे? महालक्ष्मीला जाऊ. टॅक्सी पकडू आणि आता डायरेक्ट महालक्ष्मीला जाऊ. चलो फायनली आता टॅक्सी भेटली आहे आणि प्रथम गेलाय जरा, त्याला काहीतरी अर्जंट काम आलं, मीटिंग काय बोलतो. सो आता आम्ही निघालो आहे महालक्ष्मीला. लेट्स सी. सोनल काय खाल्लंस तू आज? मैसूर मसाला डोसा. कसा होता टेस्टला? ठीक ठाक. आणि मी घेतला होता तवा पुलाव आणि नीलनी खाल्लेली खडा पनीर खडा पावभाजी आणि बिल आलं 760 रुपये. चलो फायनली पोचलो आता महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर. हे बघा, आता एकदम मस्त वाटेल जरा आता आतमध्ये. हळूहळू इथे हनुमानचं मंदिर. चलो आता इथे समोर महालक्ष्मी मंदिर 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता मंदिरमध्ये शूट करायला तर भेटणार नाही, बट बघू, लेट्स सी. हा कॅमेरा काय जप्त वगैरे होतो. सोनल गरम होतोय ना भरपूर, पुन्हा घाम झालोय फुल. चला आता आपण चपला वगैरे ठेवू. चल. सो आता जस्ट बाहेर आलो आहे महालक्ष्मी मंदिरात. तुम्ही बघू शकता तिकडे वरती परवानगी दिली नाही शूट करायला, म्हणून शूट करायला भेटलं नाही. चालेल, हे बघा तुम्ही बघू शकता हनुमानचं. चलो आता आपण बाहेर चाललो आहे. इथे वाव मस्त. दमली बायको माझी, दमली. हो, 1 मिनिट इकडे थांबूया. आता थोडी शॉपिंग करायची आहे, सगळं सामान घ्यायचं आहे घरसाठी. आता खूप काही घ्यायचं बाकी. आता इथून जायचं आहे आम्हाला मुंबादेवीला. सो बाहेर टॅक्सी भेटेलच. ऊन पण भरपूर आहे, बघू शकता तुम्ही. पुन्हा घामाने भिजलो आहे. आता थोडी शॉपिंग चालली आहे. तो फायनली टॅक्सी भेटली. आता आम्ही महालक्ष्मी मंदिरातून बाहेर निघालो तेव्हा ऑलमोस्ट एवढं ऊन होतं की बस टॅक्सी भेटली नव्हती 5-10 मिनटं. तर फायनली भेटली आहे टॅक्सी. आता आम्ही चाललो आहे मुंबादेवीला. आता मुंबादेवीचं दर्शन झालं, डायरेक्ट घरी जाणार. सिग्नल लागलं आहे. आता किती वेळ लागणार काय माहिती जायला मुंबादेवीला. ऊन पण एवढं भरपूर आहे की. येस, आता फायनली आलो आहे, घरी आलो आहे. आता वाजले 6:30. गोप्रोची बॅटरी लो होती माझी, म्हणून मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आणि झाला आता प्रवास मस्त एकदम. आणि ओला बुक केली होती. सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मग नंतर लास्टला मुंबादेवी. मस्त झालं. आता आलो आहे घरी, थकलो आहे. सो थोडा रेस्ट करतो आणि व्हिडिओ अपलोड करायचे बाकी आहेत अजून, ते अपलोड करतो. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.